सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है। सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है। जहाँ जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है। जहाँ जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है। वह भारत देश हमारा है, वो भारत देश हमारा है। नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव देवयानी शुभांगी अतुल भंडारे, वर्ग 4ची विद्यार्थिनी। आज तुमच्या समोर विषय मांडत आहे माझा देश माझी जबाबदारी। आजच्या विचाराने, विस्कटलेल्या भ्रष्टाचाराने, बरबटलेल्या नीतिमत्ता, हरवलेल्या समाजाच्या देशाचे भावी आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या आजच्या युवा पिढीने विचारपूर्वक पाऊल पुढे टाकले पाहिजे। आपल्या राष्ट्राचा विचार करता करता आपल्या देशाने एक एक गोष्ट पद्धतशीरपणे गमावली आहे। संपत्ती, निसर्ग संपत्ती, पाठोपाठ संस्कार, स्वाभिमान, आत्मतेज, धर्मशाळेसारखे झालेल्या या देशाने रामायण व महाभारत या महाकाव्यातील संस्कारशीलतेकडे दुर्लक्ष केले व पाश्चात्यांचे अंधानुकरण केले। त्यामुळे मौज मस्ती, चंगळवाद, व्यसनाधीनता यांच्या दुष्ट चक्रात युवा पिढी अडकत गेली। या युवा पिढीला मला कडकडीचे आवाहन करावेसे वाटते की इतिहासाची जाण व राष्ट्रमातेचे प्रेमाचे भान ठेवूनच जीवन जगणे म्हटले तर रामायण व महाभारतातील तत्वे नक्कीच राष्ट्रभूमीसाठी प्रेरणास्रोत ठरतील। माझा देश समस्त भारत बनवायचा असेल तर तरुण पिढीमध्ये लाथ मारीन तिथे पाणी काढण्याची धमक त्याच्या रक्तात असावी। स्वतःच्या कष्टाने मिळवलेली कोणता भाकरी का असेना ती चालेल, पण दुसऱ्याच्या आयुष्याची होळी करून मिळवलेली पोळी खाण्याची इच्छा त्याला नसावी। राष्ट्रपती निवास आदर असावा। राष्ट्रभूमीसाठी वाटेल ते करण्याची तयारी असावी। समाजसेवेची आस, विकासाचा ध्यास व विधाननिष्ठ दृष्टिकोन असावा। असे असेल तर त्या राष्ट्राचा विकास कोणीच रोखू शकणार नाही। भारत माझा देश आहे असे आपल्याला म्हणायचं असेल तर या देशातील बेरोजगारी, गरिबी, अस्वच्छता व अजून समस्याची घाण दूर करण्यासाठी स्वतःपासून पुढाकार घ्यायला हवा, तरच विकसित भारताचा जन्म होईल व आपण म्हणू सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसके वो गुलिस्तान हमारा। धन्यवाद।